मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुंबईत आज ऑरेंज अलर्ट। सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पावसामुळे 7ही धरणातील पाणीसाठा 90%वर। मुंबईकरांची वर्षभराची तहान भागणार। पावसामुळे मुंबईतील लोकल सेवेला फटका। मध्य आणि हार्बर मार्गावरील ट्रेन 10 ते 15 मिनिटे उशिराने। चाकरमान्यांचे मोठे हाल। पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर मुंबई, पालघर, ठाणे, जालना, बीड, अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी। 20 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा। नांदेडच्या मुखेड या तालुक्यामध्ये ढगफुटीसदृश पाऊस। भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडीसह अनेक गावांना पुराचा वेढा। मुक्रबाबाद या ठिकाणी 40 ते 50 म्हशींचा मृत्यू। एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू। मध्य भारतात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात पावसाचा मुक्काम कायम। रत्नागिरीतील जगबुडी नदी इशारा पातळीवर, तर काजळी नदीचं सुद्धा रौद्ररूप। किनारपट्टी भागात अलर्ट जारी। मराठवाडा आणि पश्चिम विदर्भामध्ये पावसाचं धुमशान। बीड, नांदेड, जालना आणि अकोला जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। कोयना, राधानगरी, हतनूर, शिवना, टाकळी ही धरणंही ओव्हरफ्लो। अनेक बंधारे पूल पाण्याखाली। नदीकाठी सतर्कतेचा इशारा। बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी आज मतदान। ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल विरोधात भाजपच्या 5 संघटनांचे संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानात। उद्धव ठाकरेंची शिवसेना 19 तर मनसे 2 जागा लढवणार। बेस्ट मतपेढी निवडणुकीमध्ये घाणेरडं राजकारण सुरू। समृद्धी पॅनलकडून मतदारांना पैसे वाटप। मनसे नेते संदीप देशपांडेंचा भाजपच्या पॅनलवर आरोप। राहुल गांधींनी मतचोरीच्या आरोपांसंदर्भात 7 दिवसात शपथपत्र द्यावं, अन्यथा निराधार आरोप केल्याप्रकरणी देशाची माफी मागावी। मुख्य निवडणूक आयोगाचं आव्हान। निवडणूक आयोग आमच्याकडे शपथपत्र मागतंय, मात्र भाजप नेत्यांकडे का मागत नाहीत? अनुराग ठाकूर यांनी बोगस मतदानासंदर्भात केलेल्या दाव्यावरून राहुल गांधींचा सवाल। महाराष्ट्रात मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरच घ्या। राज्य निवडणूक आयोगाचं मुख्य निवडणूक आयोगाला पत्र। यंत्रणेवरील ताण आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा लक्षात घेता प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी। एनडीएकडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी सीपी राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब। दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं अभिनंदन। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एनडीएचा प्रयत्न। केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना फोन करत पाठिंबा मागितला। आज इंडिया आघाडीच्या बैठकीत या संदर्भातला निर्णय होण्याची शक्यता। भाजपनं शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसचा हात सोडायचा आहे 2014 मध्येच ठरलं होतं। निकालानंतर भाजपसोबत हातमिळवणी करण्याची शरद पवारांची तयारी होती। प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट। सरकारचा आणखी एक घोटाळा उघडकीस आणणार। आज पत्रकार परिषद। 5000 कोटींचा भ्रष्टाचार बाहेर आणणार। रोहित पवारांचा ट्विट करत महायुतीवर निशाणा। सरन्यायाधीश दिल्लीतनं सर्किट बेंचचा आढावा घेत होते। 50 वर्षांच्या लढ्याचं शिवधनुष्य गवईंनी समर्थपणे पेललं। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कौतुक। कोल्हापूरच्या इतिहासाला साजेसं काम करत राहू, फडणवीसांची ग्वाही। मराठा सैन्याचे सरदार रघुजी भोसलेंची तलवार आज महाराष्ट्रात येणार। लंडनहून ऐतिहासिक तलवार राज्य सरकारच्या ताब्यात। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागताची जोरदार तयारी। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील निर्णयासंदर्भात चौकशी होणार। मुंडेंनी कृषीमंत्री असताना वस्तूंच्या किमती वाढवून गैरप्रकार केल्याचं या ठिकाणी दमाने यांनी म्हणत तक्रार केली होती। आता लोकायुक्तांसमोर गुरुवारी ऑनलाईन सुनावणी पार पडणार। शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त महादेवाचं मंदिर भाविकांनी गजबजलं। भीमाशंकर, वैद्यनाथ ज्योतिर्लिंग यासह पिंपरी, दुमाला, कुंडेश्वर तीर्थस्थानात शिवभक्तांची गर्दी। उद्यापासून 36 तास अर्ध्या नागपूरचा पाणी पुरवठा बंद राहणार। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी उद्या सकाळी 10 वाजेपासून ते 20 ऑगस्ट रात्री 10 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार। मुंबईतील मरीन लाईन स्टेशन जवळच्या चाळीचा काही भाग कोसळला। दुर्घटनेमध्ये 4 जण जखमी झाल्याची माहिती। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं।
मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.